तेव्हा जेव्हा ह्या मातीचा स्पर्श जेव्हा पायांना होतो ना तेव्हा एक वेगळी फिलिंग असते. कधीतरी अनुभवा आणि कुठल्याही शेतकऱ्याच्या अशा शेतामध्ये जाऊन थोडा वेळ काम करा. तुमची जे काही शुगर फिगर असते ना सगळं नॉर्मल होतंय. राव इथे सगळं केलंय. विया दाखव इकडे, तोंड दाखव. सगळे गाराला वगैरे माती लावले. या दाखव. ये मेकअप मेकअप. नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. थोडासा अवतार बघत असाल का तर काल पाऊस पडला, जोरात पाऊस पडला सकाळपर्यंत. पाणी बिणी शेतात चांगलं तुंबलं. मग ते आमच्या आत्याचे सगळी मुलं वगैरे आली आणि आपण लावणी लावायला घेतली होती. पाऊसच गायब राव. तरी पण देखील आपण पाण्याचं नियोजन करून थोडंसं लावणी लावायला घेतली आहे. तर चला थोडंसं चिखलात वगैरे थोडीशी डाळ वगैरे काढूया, थोडी लावणी लावूया आणि मजा घेऊया. मी याचा करतोय कारण सगळ्यांचं ते थोडंसं चहा नाश्त्याचं वगैरे बघतोय आणि जेवणाची पण तयारी केली आहे. चला बघा, अर्धी डाळ आमची लावून झाली. पाणी कसं घेतलंय तुम्हाला दाखवतो. बघा रस्त्याच्या त्या बाजूने असं इथून बघा, मग वाहनं आली की हे पूर्ण आपण केलेले सगळं फुटतं आणि मग हेच पाणी आपल्या दाढीत जात आहे, शेतात जात आहे. चला हा बाय येते 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 जरा चिखलात. हो जरा जेवणाची तयारी आहे. आमच्या वहिनी आहेत, बिलोपाडीच्या वहिनी आणि सगळे दादा मंडळी आलेत. तर तुम्हाला दाखवतोय बघा, इकडे चालले शेती. चला हा बघा, पहिला दाडसा फोडून घ्यावा लागतो, खरं दाढ काढावी लागते. पण इकडे बाजूला ऑलरेडी आपण जागा सोडलेली, त्याच्यामुळे हे थोडंसं चिखल करून घेतोय, पटापट लावून घेतोय. इकडे दाढ काढूया थोडीशी. हा आहे आमचा चंद्रकांत दादा, बिलोपाडीतला दादा. मी पण दादाकडून थोडंसं पॉवर टिलर चालवण्याचं प्रशिक्षण घेतोय. बघा फार पूर्वी दोन वर्षापूर्वी दादांकडे बैल होते, पण आता पॉवर टिलरनेच नांगरणी करतात, सोयीस्कर पडतं म्हणून. चला दाढ काढूया. दाढ म्हणजे तोंडातले आपले दात असतात ती दाढ नव्हे, तर गावाला याला रोपाला किंवा तरव्याला आमच्या रत्नागिरीत तरी दाढ म्हणतात, बरोबर ना दादा? हा चला पटापट. आज पाऊस नसला तरी पाण्याचं नियोजन मात्र केलंय आणि आपण लावणी लावतोय. खरं तर या मातीमध्ये असं आपण जेव्हा येतो शेतामध्ये पाय ठेवतो तेव्हा जेव्हा ह्या मातीचा स्पर्श जेव्हा पायांना होतो ना तेव्हा एक वेगळी फिलिंग असते. कधीतरी अनुभवा आणि कुठल्याही शेतकऱ्याच्या अशा शेतामध्ये जाऊन थोडा वेळ काम करा. तुमची जे काही शुगर फिगर असते ना सगळं नॉर्मल होतंय. राव इथे सगळं. चला दाढ काढूया. दाढ माणसं बोलावली ती बघा आली. चला एवढी काढायची बाकी अजून. गेली 15 दिवस हे आपले सगळे दादांची मंडळी, आमच्या आत्याच्या घरातली मंडळी 15 दिवस लावणी लावत आहेत. आणि बघा 15 दिवस एकदम फुल प्रॅक्टिस. स्पीड बघा कसा रोपा काढायचा. पाणी नाही आहे तरी पण पाण्याचं नियोजन केलं आपण इकडे. मंडळी ते शेत लावून झालं, हे शेत लावून झालं. दारसा आता फोडून घेतोय दादा आणि बाकीचे जे काही हे आहेत रोपं आहेत ते आपण बांधावरती ठेवले आहेत. आणि मस्त आता चिखल झाला की हे पण लावून घेऊ. नशीब पाणी वरच्या दारशांमध्ये साठलेलं होतं, त्याच्यामुळे आमची लावणी झाली. खरं तर कोकणातली शेती ही भौगोलिकदृष्ट्या खरंच कठीण असते. तर कधी उंच डोंगरावर, कधी उतारावरती अशा पद्धतीने शेती केली जाते. खरं तर भात शेतीला भरपूर पाणी लागतं. काही ठिकाणी ठोंब्याची भात लावणी देखील होते, ते देखील कधीतरी दाखवू. पण आपण चिखलाची भात लावणी करतो, म्हणजे सुकाडीमध्ये पण लोक भात लावणी करतात. सो ती देखील कधी दाखवायची वेळ आली तर, किंवा ती कधी आपल्याला पाहायला मिळाली तर नक्कीच दाखवू. आपण आता मस्तपैकी चिखल लावणी करतोय. खरं तर काही ठिकाणी एवढं पाणी पण नसतं, मग ते पूर्ण मुसळ घेऊन त्याला असं पूर्ण जमिनीमध्ये टप्पा करत जातात किंवा असं एक थोडंसं होल करत जातात आणि त्याच्यामध्ये मग ती रोपं लावली जातात. नाचणीची पण शेती बहुधा तशीच होते. सो
अशा पद्धतीने हे आपली गावाकडची भात लावणी भात शेती आहे. इकडे चिखल आता सुरू झालाय. इकडे महिला मंडळ नाश्ता करत आहे. हे बघा फरसान पार्टी चालू आहे. फरसान पार्टी मंडळी इकडे चिखल चालली आहे. आपण मस्त की थोडा कोरा चहा घेतोय. ब्रेक झालाय. हे आमचे धुलपाडीच्या वहिनी आहेत. हे सगळे धुलपाडीतले मंडळी आहेत आणि आमच्या आई पण खाते फरसान. चला कोरा चहा आहे. शेताच्या बांधावर कोरा चहा लागतोच लागतो. पूर्वी नांगरी मंडळी असायचे त्यांना कोरा चहा लागायचा. चला पाऊस वातावरण करतोय पण काय पाऊस पडत नाहीये मात्र. मंडळी आज शेतावरती विहा पण आली बघा. ए विहा काय करते? भातू लावते. ए विहा इकडे इकडे चॉकलेट तर विहा. चिखलामध्ये अडकली आहे. चिखलामध्ये अडकली आहे. चला हा दारसा फोडून झाला. आता एक शेवटचं शेत राहिलंय म्हणजे आपण आपली भात लावणी झाली. विया बघा अडकले चिखलात. विया काय झालं? विया काय झालं? कुठे बघू? नाही 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 मला पकडू नको. मला पकडू नको. ये 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 चाल पुढे चाल. या या ये ये इकडे चालत हलो हलो चाल पुढे. अरे वा आता उभी राहा. मिमीकडे बघ. हा राह उभी आता. चला हा अडसा लावून झाल्याच्या नंतर आपण पुढचा घेऊ. चला थोडीशी रोपं लावून घेऊया. पाऊस नसतानाही शेती लावणी लावण्याचं चॅलेंज आज आपण घेतलं होतं. या सगळ्याच दादांमुळे शक्य झालं. या आपली धुल्लपाडीतली मंडळी आहेत सगळे. चला इकडे चिखल झालाय फायनली. पावसाने मात्र आज फसवलंय. असो पण पाणी बघा इकडून रस्त्यावरून इकडे घेतलंय. येण्या जाणाऱ्या गाड्या परत परत हा बांध तोडत होते पण परत परत आपण माती टाकत होतो. तर झालं ना चिखल झाली नाही पण झाला. चला पॉवर टिलर धुवून घेऊया. आता इकडे बघा हे आपलं लावणी झाली की मग हे छोटस शेत आहे ते लावून घ्यायचं आहे. विहा मात्र मजा करते बघा. तिला चिखल लावते. ही अश्विनी आहे ना ती तिला चिखल लावते बघा इथं. विहा देवा विहा पडली. विहा पडली. या गंदी हँड. अरे बापरे घाणेरडे हात म्हण. अरे पुसू नको. घाणेरडे हात. गंदी हँड. डर्टी हँड्स. बाय हे डर्टी नाही. हे चांगलं असतं. याच्यातूनच भातू येतो. पडली. अरे देवा पडली. कपडे खराब झाले. गंदी विहा नाही 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 विहा गंदी नाही. अरे अरे विहाला ना सगळ्यांनी मध्ये आळीपाळीने येऊन बघा काय केलंय. विहा दाखव इकडे तोंड दाखव. सगळ्यांनी गालाला वगैरे माती लावले. या दाखव. ये मेकअप मेकअप. चला ही जेव्हा मोठी होईल ना तेव्हा हा व्हिडिओ बघेल तेव्हा तिला भरपूर आनंद होईल.
हा दीदीला लाव चिखल, दीदीला लाव दीदी आली हा, दीदी आली. हा लाव दीदीला सांग खाली बेंड डाऊन हो. लाव दीदीला लाव गालाला. दीदी हा दारसा झालाय. सोनाली जेवणाची तयारी करायला थोडी घरी जाते आणि विहारला बघा डबक्यामध्ये आणले. आज पाऊस नसला तरी विहाने मात्र मजा केली आहे. चला हा खरा तर शेतीतला आणि मातीतला आनंद. नाही असू दे, कळलं पाहिजे तिला. हा पडू दे परत एकदा. चला मंडळी, काल खरं तर आपली लावणी लावून झाली. सगळ्यांचं जेवण वगैरे झालं. थोडंसं कामामध्ये बिझी होतो त्याच्यामुळे इन डिटेल काय असा व्हिडिओ बनवता आला नाही. पण गावाकडे रखडलेल्या लावण्या आता हळूहळू पार पडतात. पाऊस हळूहळू रिस्पॉन्स देतोय. काल तर पाऊस नव्हता, रात्रभर आला. त्या साठलेल्या पाण्यावरती आपण लावणी लावली होती. परत आज सकाळी थोडासा पाऊस पडला. असं मध्ये मध्ये येऊन जाऊन आहे. आज आहे तारीख 28 आणि 28 तारखेला खरं तर सोनालीचा वाढदिवस असतो. तर तिला देखील तुम्ही कमेंटच्या माध्यमातून नक्कीच तिला विश करू शकता. सो गावाकडची लावणी फायनली आपण तुम्हाला दाखवली आहे. होप तुम्हाला हा गावाकडच्या लावणीचा आनंद तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. मंडळी तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला मंडळी, तुर्तास हा व्हिडिओ आपण इथे संपवूया. भेटूया कोकणातल्या अशाच आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, येवा कोकण. आपलं जसा काळजी घ्या.